हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आज मी तुम्हाला एक छान अशी गोड रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे करंजाची। तर मी तुम्हाला दाखवणार आहे करंजा, ड्रायफ्रूटच्या करंजा कशा बनवायच्या, त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते। तर इथे 1 वाटी रवा आहे, म्हणजे पाव किलो घेतलेला आहे रवा। तर इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय मी। इथे अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहेत, अर्धी वाटी घेतलेले आहेत मनुका, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तूप पण आपल्याला लागणार आहे 3 ते 4 चम्मच। इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, आणि इथे मी घेतलेले आहे विलायची ठेचून पावडर बनवलेली आहे। तर आपल्याला पूर्ण हे साहित्य लागणार आहे। चला तर सुरुवात करूया रेसिपीला। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता काजू आणि बदाम आणि मनुका हे मी थोडे मनुका लांब आहे त्याच्यासाठी कट करून घेणार आहे, आणि बदाम पण छान बारीक करून घेणार आहे। चला तर आता हे दोन्ही बारीक करून घेते। तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, म्हणजे रवा हा जाडसर आहे त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला 1-2 वेळेस छान फिरवून घेऊया, म्हणजे आपला रवा पण बारीक होईल। तर आता हे मी वाटून घेते। तर इथे मी रवा छान बारीक करून घेतला आहे, 1-2 वेळेस मी फिरवून घेतला आहे। तर छान आपलं रवा बारीक झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। तर अर्धा चमचा मी घातला आहे, अर्धा आणि थोडंसं, जास्त नाही घालायचं। आता आपण याच्यामध्ये घालूया तूप, जे मी एकदम छान गरम केलेलं आहे। एकदम गरम घालायचं, छान कडकडीत। तर आता हे छान मिक्स करून घेऊया आपण। आता याला हाताने मिक्स करून घेते छान। आणि आपलं मोहन पण छान झालेलं आहे बघा तुपाचं। तर छान मिक्स करून झालं, आता आपण हे मळून घेऊया। आता थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पीठ। छान मळून झालं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं मळून ठेवायचं। आणि हे आपण एक अर्धा तास भिजत ठेवूया, म्हणजे आपला जे रवा आहे ना छान फुगून मस्त होतो। तर हे अर्धा तास ठेवणार आहे मी भिजत। तर पीठ मळून झालेलं आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे, आणि सतत हलवत राहायचं, कारण आपलं खोबरं लवकर भाजलं जातं आणि करपण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी सतत हलवत राहायचं खोबऱ्याला। तर बघा छान गोल्डन झालेलं आहे। आता हे मी काढून घेणार आहे। तर इथे मी
कढईमध्ये घातला आहे 2 चमचे तूप आणि हे ड्रायफ्रुट्स पण छान भाजून घेते तेलामध्ये। हे ड्रायफ्रुट्स पण तुपामध्ये छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। भाजले आहेत ड्रायफ्रूट पण आपले तुपामध्ये। तर आता हे मी काढून घेते। मनुका पण मी घातले आहेत, तेही थोडंसं बघा मनुके पण किती छान आपले फुगले आहेत मस्त। हे पण भाजून झाले, हे काढून घेते। इथे आपलं खोबरं पण छान थंड झालेलं आहे, तर मी याला थोडंसं बारीक करून घेणार आहे। आता घालूया आपण काजू बदाम, हे पण मिक्स करूया। आपली मनुका, विलायची पावडर हे छान मिक्स करून घेते आता। आणि आता घालूया आपण गूळ। तर अर्धा वाटी गूळ घातला आहे अगोदर। तर आता हे तर गुळाचं प्रमाण छान झालेलं आहे, अर्धी वाटीच गूळ लागलाय, थोडंसं आणखी घालते। तर एवढा गूळ ठेवलेला आहे मी। करण्यासाठी सुरुवात करूया। तर इथे बघा आपलं पीठ एकदम मस्त नरम झालेलं आहे। तर याला थोडंसं मळून घेते। एकदम छान झाले। आता एक छोटी छोटी गोळे बनवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आता याला लाटून घेऊया। तर छान असं आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मिश्रण घालूया। तर आता आपण याच्या कडा ओल्या करून घेऊया। म्हणजे आपली करंजी छान चिकटल। आणि बोटाने याला प्रेस करायचं आहे। एकदम सुंदर झालेली आहे आपली करंजी तयार। तर याला आपण म्हणजे कडा पण चिटकून जाते। तर बघा एकदम सुंदर आपली करंजी झालेली आहे रेडी। तर दुसरी पण मी लाटून घेतला आहे। आता त्याच्यात घालूया आपण मिश्रण। आता थोडंसं पाणी लावून घेऊया। आणि हे परत
कडा सगळ्या आपण प्रेस करून घेऊया आणि फोर्कने करूया डिझाईन. साच्याची पण गरज लागणार नाही. एवढी सुंदर आपली करंजी तयार होते. तर इथे बघा मी बनवून घेतले आहेत. एक 6 बनवले आहेत. आता फ्राय करूया याला. तर इथे तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता आपण करंज्या घालून घेऊया. हाय फ्लेमवर नाही तळायच्या, लो फ्लेमवरच तळायच्या, म्हणजे आपल्या करंज्या छान खुसखुशीत. तर बघा एकदम सुंदर आणि एकदम छान कलर पण खूप छान आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. सुंदर कलर पण आलेला आहे. तर बघा इथे झालेले आहेत आपल्या मस्त अशा खुसखुशीत रव्याच्या करंज्या. एकदम मस्त. तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर बघा एक तोडून दाखवते तुम्हाला. आहा किती सुंदर दिसत आहे बघा. आपले ड्राय फ्रूट्स पण एकदम मस्त आणि एकदम छान असे खुसखुशीत झालेले आहेत बघा.